नमस्कार। आज अश्विन पौर्णिमा शके 1937 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील 4 नगरसेवकांचा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज। शिधा वाटप दुकानात डाळ उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। आणि ठाणे शहराचा पाणी पुरवठा उद्या सुरूच राहणार। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपींची बँक खाती आणि मालमत्तेची चौकशी केली जाईल असे संकेत पोलीस आयुक्तांनी दिले आहेत। परमार यांनी 7 ऑक्टोबरला आत्महत्या केली। त्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली होती। या चिठ्ठीत त्यांना त्रास देणाऱ्या काही मंडळींची नावंही लिहिली होती। मात्र कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून ही नावं परमार यांनी खोडली होती। या प्रकरणी पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे त्यांची चिठ्ठी तपासणीसाठी पाठवली होती। या चिठ्ठीचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे, पण चिठ्ठीतील नावांबाबत पोलिसांनी गोपनीयता पाळली आहे। या प्रकरणी तपासासाठी 4 विशेष पथकं तयार करण्यात आली असून ठोस पुरावे जमा करण्याचं काम सुरू आहे। 12 जणांचे जबाब नोंदवून आरोपींच्या नावासह पुरवणी आरोपपत्र दाखल करून कायद्यानुसार कारवाई केली जाईल असं पोलिसांतर्फे सांगण्यात आलं। आर्थिक व्यवहारासंबंधी पुरावे जमा करण्यासाठी परमार यांचा मोबाईल आणि लॅपटॉप न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे। महापालिकेकडून ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू असून कॉस्मॉस समूहाच्या प्रकल्पासंबंधी झालेली चर्चा आणि निर्णय ही नियमित बाब होती की वेगळी याचाही तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। कॉर्पोरेशनमध्ये नेहमीच काय प्रोसिजर आहे आणि या प्रोजेक्टमध्ये हा प्रोसिजर प्रमाणे झालेला आहे का किंवा वेगळ्या पद्धतीने हे झालेलं आहे का हे सुद्धा आम्ही आता तपासत आहोत। हा तपास आणि चांगल्या पद्धतीने पुरावा गोळा करण्याच्या कामामध्ये पोलीस गुंतलेले आहेत। त्यामुळे पोलीस बोलत नाही म्हणून तुम्ही राजकीय दबाव म्हणून हा निष्कर्ष काढतात, हा चुकीचा आहे। आणि पोलिसांचा संपूर्ण दृष्टिकोन हा केसमध्ये कसं पुरावा आपण चांगल्या पद्धतीने गोळा शकतो याचे हा पोलिसांच्या समोर एक सवाल आहे। वाढत्या महागाईच्या विरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेस समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर एक मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी मोर्चातील सहभागी महिलांनी थाळी नाद करून शासनाचा निषेध केला। ऐन दिवाळीच्या तोंडावर डाळीच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत। डाळीच्या किमतीत कमी करण्याचं आश्वासन शासनानं दिलं असलं तरी डाळीच्या किमती कमी झालेल्या नाहीत। दिवाळीच्या फराळामध्ये डाळीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो। बाजारामध्ये जणू लूट सुरू असून सर्वसामान्यांच्या दिवाळीच्या आनंदावर विरजण पडला आहे। या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्यांच्या दुकानातून सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांसाठी माफक दरामध्ये पुरेशा प्रमाणात डाळी उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। अब की बार साठेबाजांचे सरकार, आले आले साठेबाजांचे सरकार, तुरडाळ गेली 200च्या पार अशा घोषणांचे फलक मोर्चेकऱ्यांच्या हातात होते। यावेळी मोर्चातील एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना या आशयाचं निवेदनही दिलं। ठाणे पोलिसांनी सूरज परमार यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण दिलं आहे। सूरज परमार यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये काही नगरसेवकांच्या नावांचा उल्लेख केला होता, पण नंतर ही नावं त्यांनी खोडली होती। न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालात या नगरसेवकांची नावं समोर आली आहेत। मात्र पोलिसांनी अधिकृतरित्या अद्याप तरी या नावांची माहिती दिलेली नाही। व्हॉट्सअप सारख्या सामाजिक संकेतस्थळावरून ही नावं सध्या जोरात फिरत आहेत। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परमार यांच्या कुटुंबियांना संरक्षण पुरवलं आहे। ठाण्यामध्ये येत्या बुधवारी पाणी पुरवठा सुरू राहणार आहे।
उल्हास नदीतील पाणी साठ्याच्या नियोजनासाठी लघु पाटबंधारे विभागानं 30% पाणी कपात करण्याचं ठरवलं आहे। त्यानुसार ठाणे महापालिकेची स्वतःची पाणी पुरवठा योजना आणि स्टेम पाणी पुरवठा कंपनीकडून होणारा पाणी पुरवठा उद्या 24 तास बंद राहणार होता। मात्र पालिकेनं हा पाणी पुरवठा बंद न राहता उद्या सुरू राहणार असल्याचं कळवलं आहे। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य सेल, विविध प्रकारच्या साड्यांवर 50% सूट। लग्नासाठी लागणारे बनारसी शालू, कांजीवरम, प्युअर सिल्क, हँडलूम, उपाडा सिल्क, जरीच्या साड्या, याशिवाय डिझायनर, एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या, नववार सिल्क आणि हँडलूम साड्या नीलकमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत। नीलकमल सारीज देना बँकेसमोर, गोखले रोड, नौपाडा, ठाणे। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाण्यातील टाउन हॉल मध्ये माऊलीच्या वारीवर एका छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रदर्शनाचं उद्घाटन मी शिवाजीराजे भोसले बोलतोय आणि सुराज्य या चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांच्या हस्ते झालं। विरारचे छायाचित्रकार संदीप पाटील आणि त्यांचे बंधू अभय पाटील यांनी माऊलीच्या वारीसोबत सतत 13 दिवस प्रवास केला। वारकऱ्यांच्या भक्ती भावनेला अन्न, पाणी, वारा किंवा हाल अपेष्टांची चिंता नसते। आध्यात्मिकरित्या भूक भागवण्यासाठी ते कठीणात कठीण काम करायलाही तयार असतात। पाटील बंधूंनी घेतलेल्या प्रत्येक चित्रातून त्यांच्या परिश्रमाची जाणीव होते, जी त्यांनी या प्रदर्शनाद्वारे मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला होता। परमार आत्महत्या प्रकरणात ठाणे महापालिकेची प्रतिमा मलिन झाली असून शहर विकास विभागाचे 2006 पासूनचे लेखापरीक्षण करावं अशी मागणी काँग्रेसचे गटनेते संजय घाडीगावकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। पालिका अधिकारी आणि राजकीय नेत्यांचं साटलोट असलेल्या तक्रारीची वेगळीच दखल घेतली गेली असती तर सूरज परमार बचावले असते, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे। ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणात महापालिकेची नाहक बदनामी झाली आहे। यामुळे पालिकेचा शहर विकास विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून या विभागाचे 2006 पासूनचं लेखापरीक्षण करावं याबाबत मे महिन्यातच पत्र लिहून कळवलं होतं, पण त्याची दखल घेतली गेली नाही। ही दखल घेतली गेली असती तर वेगळं चित्र दिसलं असतं, असं घाडीगावकर यांचं म्हणणं आहे। महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांच्या कामाचीही चौकशी करावी अशी मागणीही संजय घाडीगावकर यांनी केली आहे। ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणात न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून आलेल्या अहवालात नावं असलेल्या 4 नगरसेवकांनी आज ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत। बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी 7 ऑक्टोबरला आत्महत्या केली होती। त्यानंतर मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी त्रास देणाऱ्या नगरसेवकांचा उल्लेख केला होता, पण ही मंडळी कुटुंबाला त्रास देतील म्हणून त्यांनी ही नावं खोडली होती। न्यायवैद्यक प्रयोगशाळेनं पाठवलेल्या अहवालात 4 नगरसेवकांची नावं स्पष्ट केली होती। पोलिसांनी अधिक तपास करायचा असल्यामुळे नावं सांगण्यास नकार दिला असला तरी या 4 नगरसेवकांनी ठाणे जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनाकरता अर्ज केला आहे। दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य सेल, विविध प्रकारच्या साड्यांवर 50% सूट। लग्नासाठी लागणारे बनारसी शालू, कांजीवरम, प्युअर सिल्क, हँडलूम, उपाडा सिल्क, जरीच्या साड्या, याशिवाय डिझायनर, एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या, नववार सिल्क आणि हँडलूम साड्या नीलकमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत। नीलकमल सारीज देना बँकेसमोर, गोखले रोड, नौपाडा, ठाणे।